रूपी सेवेला सुरुवात करावी. माऊली सुरुवात करा. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामीराज चक्रवर्ती आदिनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञान सत्रामध्ये उपस्थित सर्व महानुभावी ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, आज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 5 ओळींवर काही चिंतन करावं असं मला सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे ही सेवा स्वामी विद्यानंद महाराज यांच्या कृपेने माऊलींच्या चरणी अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानदेवांनी गीतेवर केलेली टीका आहे, म्हणून त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात. या भावार्थ दीपिकेमध्ये ज्ञानेश्वरांनी प्रामुख्याने जे मुद्दे मांडले ते मुद्दे आम्हा तुम्हा सर्व सोहम साधकांसाठी अत्यंत जवळचे आणि अत्यंत उपयोगी आहे. माऊलींचा मुख्य उद्देश मी कोण आहे, मी कुठून आलो आहे आणि मला कुठं जायचंय, या 3 भूमिकेतून हा सर्व प्रपंच माऊलींनी गीतेला आधार मानून त्यावर भावार्थ दीपिका नावाचा सुंदर असा ग्रंथ प्रस्तुत केलाय. ज्ञानेश्वरी अमृत गंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाची भक्तिभावे करिता स्नान निर्मळ होय अंतःकरण जीवाशी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे. एवढी मोठी झेप ज्याच्या आधारे घेता येऊ शकते तो हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. संपूर्ण जीवन परिवर्तन करण्याची क्षमता या ग्रंथामध्ये भरलेली आहे. आणि यातला 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग. भक्तीला आधार मानून माऊलींनी या 12व्या अध्यायाची रचना केलेली आहे. या 12व्या अध्यायाची रचना सुरुवात करत असताना माऊली म्हणते, जय जय शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. सुरुवात माऊलींनी आपल्या गुरूंना आधार मानून केलेली आहे. माऊली आपल्या संपूर्ण जीवनाचं श्रेय आपल्या सद्गुरूंना देत आहेत, निवृत्ती महाराजांना देत आहेत. आणि त्या निवृत्ती महाराजांच्या मोठेपणासाठी गुरूंचं गुणगान करण्यासाठी सुरुवातीलाच ते म्हणतात की जय जय शुद्धे. 2 वेळा जय जय म्हटलंय, जय जयकार केलाय. आणि तू कशी आहेस माऊली, गुरु माऊली कशी आहेस, तू शुद्ध आहेस, पवित्र आहे, निर्मल आहे, मंगलमय आहे, मंगलकारक आहे, असं स्तवन करून पुढे त्या गुरूंची स्तुती करत असताना 6व्या ओवीचा आधार माऊलींनी घेतलाय आणि ती म्हणते, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनांची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. आपल्या गुरूंना ते आई म्हणतायत. आई
जशी आपल्या लहान बालकाला सर्वांगाने पोषित करते, त्याच्या मनाने, त्याच्या बुद्धीने, त्याच्या विचाराने, त्याच्या शरीराने नाना परीचे प्रयत्न करून जशी एक आई आपल्या बालकाला पोषित करते, वाढवते, त्याप्रमाणे गुरु हे देखील आपल्या शिष्याला त्या भावनेतून पोषण करत असतात. या भूमिकेतून माऊली गुरूंना असं म्हणते की तू काय करते माऊली, गुरु माऊली, तुझी किमया किती थोर आहे, तू किती मोठी आहेस. तर ती म्हणते प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. प्रत्येक ज्योती म्हणजे आपली आत्मज्योती, निज ज्योती, आत्मप्रकाश. हा ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि या प्रकाशाची ओवाळणी करणारी तू आहेस. प्रकाश, या शिष्याचं जीवन तू प्रकाशमय करून सोडते, त्याच्या जीवनातला अंधकार नष्ट करते. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकायाम चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानाची शलाका तू लावून ज्योतीची निज ज्योती दाखवते आणि ह्या ज्योतीचा प्रकाश इतका मोठा होतो की त्याची ओवाळणी तू त्या बालकावर करते, शिष्यावर करते, तशी ओवाळणी तू माझ्यावर करते. म्हणून प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी. सोहम साधनेमध्ये असं म्हटलंय की मन पवनाची बांधून या गाठ गगनाची वाट दाविली. आपल्या सोहम साधनेमध्ये दोन मुख्य भाग आहेत. एक आहे मन आणि दुसरा आहे वायू, श्वास. आपण प्रत्येक श्वास जेव्हा घेतो दिवसभरामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो आणि सोडतो. आणि आपल्या गुरु आपल्याला म्हणतात की घेता सो सोडिता हम, असा भाव आपल्याला ठेवायचा आहे. सोहम भाव ठेवायचा आहे. सोहम श्वासामध्ये श्वास घेताना तो दीर्घ करायचा आहे आणि त्याला सो, सो म्हणजे तो मी आहे. सोडताना हम म्हणजे यामध्ये माझा श्वास आणि माझ्या मनाची गाठ बांधली जाते. जसा माझा श्वास स्थिर व्हायला लागतो तसं माझं मन संतुलित व्हायला लागतं आणि या मन आणि पवनाची, वायूची गाठ बांधली जाते. आणि हा पवन कुठून येतोय, वायू कुठून येतोय? हा अवकाशातून येणारा वायू आहे, ब्रह्मांडातून येणारा वायू आहे. आणि हा श्वासाच्या माध्यमातून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करतोय. ते ब्रह्म माझ्यामध्ये प्रवेश करते. म्हणून सो, तो आहे, तो ब्रह्म मी आहे. अहम ब्रह्मास्मी. आणि हम आहे ही मनपवनाची जेव्हा जोडणी होते, गाठ होते, तेव्हा आपोआप त्या शिष्याला ब्रह्मांडाची वाट दिसायला लागते, गगनाची वाट दिसायला लागते. तो ईश्वर परमात्मा जो ब्रह्मांडामध्ये सामावलेला आहे त्याच्याशी माझं सूत जुळायला लागतं, त्याच्याशी माझा संबंध जुळायला लागतो. असं गुरु महाराज, चेतन महाराज व्हिडिओ बंद करा, व्यवस्था करतात. आणि मग त्यामधून त्या शिष्याची गाठ जी आहे, मनपवनाची गाठ बांधून त्याला गगनाची वाट दाखवतात. एवढी मोठी उंच भरारी, एवढी मोठी उंच झेप घालून देण्याची क्षमता केवळ गुरु माऊलींजवळ आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींना या ओळीमध्ये म्हणायचंय. आणि पुढे म्हणते ती माऊली, करीसी मन पवनाची खेळणी. आणि ही खेळणी आहे. जशी आई मुलाला अनेक प्रकारची खेळणी देते, पाठगाडं देतं, खुळखुळा देते, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते, तसं या गुरूंनी मला मनपवनाची ही खेळणी तयार करून दिली. मी सहज त्याच्याशी खेळत असतो. सहज श्वासाच्या माध्यमातून माझं ब्रह्मांडाशी सूत जुळतं. इतकं ते सहज आहे, ते माझ्यासाठी खेळणं झालेलं आहे माऊली, असं ते आपल्या गुरूंना सांगतायत. आणि मग शेवटी म्हणते, आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. जशी आई आपल्या बाळाला सुंदर दिसावं म्हणून अनेक प्रकारचे अलंकार घालते, कंगण घालते, गळ्यामध्ये घालते, केसामध्ये काहीतरी मणी वगैरे लावते, वेगवेगळ्या प्रकारचं लेणं ती त्या बाळाला देते. आणि सुंदर कसं दिसेल
असा प्रयत्न करतं. तसं हे आत्मसुख म्हणजे आत्म्याचं सुख जे सच्चिदानंद रूप आहे, ते सुख या मनपवनातून शिष्याला मिळत असतं आणि हे मिळवून देण्याची क्षमता गुरु करत असतात, असं ज्ञानेश्वर माऊलींनी या ओळीमध्ये म्हटलंय की आत्मज्योतीच्या प्रकाशाने तू मला सोहममय करतेस, अहम ब्रह्मास्मी करून सोडते आणि माझ्या अंगावर या साधन रूपी साधनांचं हे लेणं तू लावतेस, असं या 6व्या ओळीमध्ये माऊलींना अभिप्रेत आहे आणि याचं सर्व श्रेय ते आपल्या गुरुने देत असतात. 7व्या ओळीमध्ये माऊली म्हणते, म्हणून साधका तू माऊली. त्या पुढच्या ओळीमध्ये म्हणते, 17 वियेचे स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरू घासी, समाधी बोधे निजविसी बुजावूनी. आता आईने त्या बाळाला स्वच्छ धुतलंय, पावडर लावलेलं आहे, अलंकारनी त्याच्या अंगावर भर दिलेले आहे. आता त्या बाळाला भूक लागलेली आहे, आता त्याला स्तन्य द्यायचंय, त्याला दूध पाजायचं आहे आणि दूध पाजून त्याला झोपवायचं आहे. ही तुलना ज्ञानेश्वर माऊली आपल्या सोहम साधनेशी करते. आणि ती कशी करते तर ती म्हणते, 17वीचे स्तन्य देसी. 17वी म्हणजे काय? 17 आकड्याशी संबंध आहे. 17वी म्हणजे 17 कला, 17 कलांनी युक्त असं स्तन्य, ते अमृत, ते दूध तू आम्हाला देते आहेस. मग 17 हे काय? 17 आकड्याचा संबंध काय? तर 17 आकड्यामध्ये आमचे पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पंचमहाभूत आहे, हे 15 झाले. 16वा आमचा प्राण आहे. या 16 कला झाल्या. जसं चंद्र 16 कलांनी विकसित होतो, तसा या 16 कलांनी युक्त असा झालेला हा पुरुष, हा मनुष्य. आणि त्याची 17वी कळा म्हणजे त्याचा स्वरूपानुभव, आत्मानुभव, ही 17वी कळा आहे. म्हणून तिला 17वी कळा असं म्हटलेली आहे. आता याचा संबंध कशाशी? हे काय नेमकं? 17वी अशी स्तन्य देशविषयी म्हणजे काय? हे 17ची कळा किंवा हे स्तन्य कुठे मिळतं? हे मिळतं ब्रह्मद्वाराच्या ठिकाणी. आपल्या शरीरामध्ये षटचक्र आहे, कधी 7 चक्र म्हटले जातात, षटचक्र असं म्हटले जातात. आपल्या दोघे भुवांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, ते गुरूंचे चक्र आहे, ते शिवाचं चक्र आहे. आणि ह्या आज्ञाचक्रापासून वरती आपल्या टाळूच्या मध्यभागी जे स्थान आहे त्याला ब्रह्मद्वार असं म्हटलेलं आहे. हे शेवटचं सहस्राधार याला असं म्हणतात. हे म्हणजे आपण जिथे बसतो तिथून आपली मूलाधार चक्र सुरू होतं, नाभीच्या खाली, नंतर नाभीपाशी, नंतर हृदयामध्ये, कंठ प्रदेशामध्ये, नंतर आपल्या आज्ञाचक्रामध्ये आणि शेवटचं हे सहस्राधार चक्र आहे. तर या सहस्रधार चक्राच्या ठिकाणी मेंदू मधून एक द्रव पाझरत असतो, त्याला अमृत असं म्हटलेलं आहे. आणि हा कोणाच्या ठिकाणी स्रवत असतो? तर जे योगी असतात, जे सोहम साधक असतात, त्या साधकांना हे साधत. आणि त्या ठिकाणी एक तळ आहे, त्या तळ्याचं नाव आहे चंद्रामृत तळे. आता आपण कोजागिरी परवा साजरी केली आणि त्या कोजागिरीच्या प्रकाशामध्ये आपण दूध आठवलं, दूध पिलं, तेव्हा आपण कल्पना काय केली की या कोजागिरीच्या पौर्णिमेमध्ये जो चंद्र विकसित झालेला आहे तो 16 कलांनी विकसित झाला आहे. आणि त्या चंद्रप्रकाशामधून बाहेर पडणारे जे किरण आहे, जे पृथ्वीवर आलेले आहे, जे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे, त्या किरणांमध्ये अमृत द्रव्य साठवलेलं आहे आणि त्या अमृताचा वर्षाव त्या किरणातून होतो आहे असं आपल्याकडे मान्यता आहे. तसं हे अमृत तळ, याला चंद्रामृत तळ असं म्हटलेलं आहे. आणि हे त्या
सहस्राधाराच्या ठिकाणी आहे. म्हणजे आज्ञा चक्रापासून आपल्याकडे काही त्या सहस्राधारापर्यंत काही टप्पे आहेत, काही त्याच्यामध्ये आपल्याला साधन आहे, त्याच्यामध्ये सोपान आहे. त्याच्यामध्ये श्रीहाट आहे, गोलनाट आहे, भ्रमर गुंफा आहे आणि शेवटचं चंद्रामृत तळ आहे. त्याला सहस्राधार म्हटलंय. तिथेही 17व्याची स्तन्य पाझरत असतं आणि ते म्हणजे आई आपल्या स्तनातून दूध पाजतं. हे भौतिक रूपामध्ये आहे, ज्याच्यातून मुलाचं भरण पोषण होतं, पालन पोषण होतं. तसं गुरु आपल्या शिष्याला ही सोहमरूपी साधना जेव्हा देतात, तेव्हा त्याला हळूहळू त्या सहस्राधाराकडे घेऊन जातात, साधनेच्या माध्यमातून, सोहमच्या माध्यमातून. आणि जेव्हा या सहस्राधारापर्यंत साधक प्रयत्न करून पोहोचतो, ही सर्व श्रीहाट, गोलनाट, भ्रमर गुंफा हे ओलांडून जेव्हा पुढे जातो, तेव्हा त्याला चंद्रामृत तळ लागतं आणि त्या तळ्याच्या ठिकाणी हे अमृत पाझरत असतं. ते अमृत पाजून देण्याची क्षमता सद्गुरूंच्या ठिकाणी आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं आहे. म्हणून ते म्हणताय की 17वीचे स्तन्यदेसी अनाहताचा हल्लरू घासी. आता आईने दूध पाजलंय मुलाला, मग ती काय म्हणतं, ती झोळीत टाकते. त्याला झोळीत टाकल्यानंतर काय म्हणते, त्याला अंगाई गीत म्हणते की ते माझं बाळ झोपलं पाहिजे. त्याला मधुर अशा याच्यामध्ये गाणं म्हणून झोपवण्याचा प्रयत्न करते. मग इथे माऊली कुठलं गाणं म्हणते आपल्या बालकाला, शिष्याला त्याच्या हृदयकाशाच्या पाळण्यामध्ये झोपवण्यासाठी कुठलं गाणं म्हणते? तर त्या ठिकाणी सोहम नाद सुरू आहे. तो नाद त्याला ऐकवते. आपल्याकडे म्हटलंय की नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत, त्याकडे देऊनी साक्षेपी लक्ष रहावे निवांत घडोघडी. सोहमनाद सुरू आहे, 24 तास सोहमनाद सुरू आहे. श्वास सुरू आहे, नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास वर जातोय, खाली येतोय. आणि या श्वासाचा जो आवाज आहे त्याला नाद म्हटलेला आहे, त्याला मधुर गीत म्हटलेलं आहे, त्याला अंगाई गीत म्हटलेलं आहे. आणि तो गुरु हे शिष्याला ते गीत ऐकवतो, त्याच्याकडे लक्ष द्यायला लावतो. आणि त्या गीतामुळे काय होतं की निज बोधे निजविसी बुझावणी, निज बोध करून देते की अरे तू स्वतःला ओळख, तू कोण आहेस, कुठून आलाय, तुला जायचं कुठे, हा बोध तुला झाला पाहिजे. हे आपल्या विचारातून, आचारातून सांगते, ग्रंथातून सांगते, प्रत्यक्ष बोध त्याला करून देते निजबोधाचा की अरे माझं स्थान हे माझा आत्माराम आहे, माझा आत्मा हे खरं माझं दैवत आहे. हा त्याची ओळख त्याला करून देते आणि मग त्याला झोपवते. झोपवते म्हणजे समाधीमध्ये घेऊन जाते. ही झोप म्हणजे समाधीमधली झोप. ही झोप सामान्य झोप नाहीये. समाधी लावून देण्याची क्षमता त्या गुरूंच्या ठिकाणी आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींना या ओवीतून सांगायचंय. म्हणून तर पुढे म्हणताय, मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझा पाऊली, या कारणे मी सावलीनं संडी तुझं. आणि तू एवढी मोठी थोर असल्यामुळे तू साधकांसाठी कोण आहे? माऊली आहे. जसं बाळासाठी त्याची आई माऊली होते. बाळाला आपल्या आयुष्यात जसं कोणी दिसत नाही. त्याला जेव्हा आईची आठवण होते, दूध प्यायचं असतं, ते टॅहा टॅहा करत, आईला धावा करते. त्याप्रमाणे आम्हा साधकांसाठी, शिष्यांसाठी गुरुदेवा तू आमची माऊली आहेस, आई आहेस, तू आमचं भरण पोषण करणे आहे, तू समर्थ आहेस. आणि पिके सारस्वत तुझ्या पाऊली, तुझ्या पावल्यावरची क्षमता कोणती माहितीये? तुझे पावलं म्हणजे तिथे अनेक प्रकारचे सारस्वताची पिकं आहेत. तिथे ज्ञान भरलेलं आहे, ज्ञान भरलंय तिथे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आची जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी, असं माऊली म्हणते एका ठिकाणी. इथे ज्ञान जर मला मिळवायचं असेल तर कुठे जावं लागेल? मला त्या गुरूंच्या पावलाशी बसावं लागेल, त्यांच्या जवळ जावं लागेल, त्यांना विचारावं लागेल, प्रश्न करावा लागेल. तेव्हाच माझी भूक भागणार आहे,
तेव्हा मला हे पीक जे आहे त्याचा उपभोग करण्याची क्षमता तेव्हाच मिळेल. म्हणून मला गुरुच्या पावलाशी बसावं लागणार आहे. त्या पावलामध्ये एवढी क्षमता आहे. म्हणून आपल्याकडे गुरूंची पावले ते त्याचा पादुका ठेवण्याची प्रथा आहे आणि त्याची पूजन करण्याची प्रथा आहे. गुरूंच्या सर्व शक्तीपैकी 80% शक्ती गुरूंच्या पावलांमध्ये असते, पादुकांमध्ये असते. म्हणून त्या पादुकांवर डोकं ठेवलं जातं, पायावरच डोकं ठेवलं जातं, इतर ठिकाणी डोकं ठेवलं जात नाही. एवढे ते पावले. आणि एके ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवी पाऊले श्री गुरूंची. माझ्या हृदयामध्ये मी चौरंग केलेला आहे आणि ह्या विशाल चौरंगावर मी काय केलेलं आहे, माझ्या गुरूंची पावलं ठेवलेली आहे आणि त्या पावलांची मी पूजा करतोय. एवढं मोठं त्या पावलांचं महात्म्य महत्व या ओवीतून माऊली ओळख करते. आणि म्हणून या कारणे असं असल्यामुळे माऊली मी न संडी तुझी. आता मला दुसरं काही नको. माऊली, गुरु माऊली, तू मला भेटली आहेस. मला या जगातील सर्व सुख आता हातामध्ये आलेली आहे. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. एवढी महती गुरूंची आहे. आणि मग आता एवढी महती असताना माऊली मी तुझे पाऊल कसे सोडू बरं. असं अत्यंत लढीवाळपणे माऊली आपल्या गुरूंना म्हणते. आणि त्यानंतर ते पुढे म्हणताय, अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाचे अधिष्ठी, तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय. मग ते म्हणताय, अहो सद्गुरूची येत कृपा दृष्टी. आणि अशा त्या समर्थ गुरूंची जेव्हा माझ्यावर कृपा होईल, दृष्टी माझ्यावर पडेल. गुरूंच्या दृष्टीमध्ये मोठी ताकद असते. म्हणून स्वामी विद्यानंद महाराज जेव्हा आपल्या शिष्यांना समोर बसवायचे, तेव्हा त्या सर्व शिष्यांकडे त्यांच्या नजरेमध्ये नजर घालून बघायचे. हे त्यावेळेस कळत नव्हतं की स्वामीजी प्रत्येकाच्या नजरेमध्ये नजर घालून का बघतात. त्याचं कारण होतं की त्या नजरेतून देखील स्वामीजी त्या कृपा दृष्टीने आमच्याकडे पाहायचे आणि त्यातून आमचं भरण पोषण करायचे. त्या सद्गुरूंच्या दृष्टीमुळे एवढी ताकद आहे. आपल्याला माहित आहे, आपण कासवी पाहिलेली आहे, कासवाची फिमेल कासवी. हिला आपल्या बालकांना स्तनातून दूध पाजण्याची व्यवस्था नाहीये. त्या बालकांना ते स्तनातून दूध पाजू शकत नाही, व्यवस्था नशी नैसर्गिक नाहीये. मग ती कसं भरण पोषण करते, तर ती आपल्या त्या समुद्राच्या किनाऱ्यावर, नदीच्या किनाऱ्यावर त्या मुलांना ठेवते, पिल्लांना ठेवते आणि मधून मधून त्या समुद्राचं नदीतून बाहेर येते आणि त्या मुलांकडे प्रेम दृष्टीने बघते. आणि त्या प्रेम दृष्टीने जेव्हा त्या मुलांना ती बघते, बालकांना बघते, त्या दृष्टीतून त्या बालकांचं, पिलांचं भरण पोषण होतं, त्यांची भूक भागते. एवढं त्या दृष्टीचं महत्व आहे. अशी दृष्टी जेव्हा गुरुची पडणार, हो गुरु महाराज तुमची कृपा दृष्टी जेव्हा पडेल, तो कसा होईल, त्या शिष्यावर अशी गुरु होईल, तेव्हा आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया. ते आपल्यासारखं करून सोडतात मग आपल्या शिष्याला. पण तशी कृपादृष्टी संपादन करावी लागते. आणि ती कृपादृष्टी पडली की मग त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारचे विद्यांचं अधिष्ठान येतं. सर्व प्रकारच्या विद्याचा तो मालक बनतो. धात्रा होय म्हटलेलं आहे, ब्रह्म बनतो. इतकी मोठी जेव, अहम ब्रह्मास्मी देव पहावयासी गेलो, देव होऊन या ठेलो. देव दाखवून देण्याची क्षमता आणि देव करून सोडण्याची क्षमता केवळ आणि केवळ सद्गुरूंमध्ये आहे. म्हणून माऊलींनी हे इथे वाक्य केलंय की माऊली तूच हे करू शकते, मला ब्रह्मतत्वापर्यंत तूच घेऊन जाऊ शकते, मला अहम ब्रह्मास्मी या तत्वांपर्यंत नेऊन देण्याची क्षमता तुझ्यामुळे आहे. आणि ज्या शिष्यावर अशा प्रकारची कृपा होईल माऊली, तो शिष्य जो आहे तो ईश्वरमय होईल, सद्गुरु सारखा होईल. आपला सारखे करीती तात्काळ. आपल्याला सद्गुरु व्हायचं आहे, आपण गुरु केलंय, आता गुरु सारखं व्हायचं आहे.
आणि ते माऊलींनी इथे उल्लेख केलाय की अशा शिष्यावर जर कृपा झाली तर तो स्वतःच ब्रह्म होईल आणि अहम ब्रह्मास्मी म्हणून त्याची योग्यता नाववाढीला वाढेल, असं माऊलींनी या ओवीतून तो सच्चिदानंद रूपापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता त्याच्या ठिकाणी. पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणते, म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. एवढं सगळं सद्गुरूंचं वर्णन केल्यावर, त्यांना एवढा सन्मान दिल्यावर मग म्हणते मनोनी आंबे. आपण म्हणतो अंबा माता की जय, अंबा आई, माऊली. अंबे म्हणजे हे माझी माते, आई, या जगाला घेऊन चालणारी तू अंबा आहेस. सद्गुरु माझी अंबा माता आहे. आणि कशी आहे? श्रीवंते. सद्गुरूंच्या ठिकाणी काहीच कमी नसतं. सद्गुरूंकडे काय कमी असतं? त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांच्याकडे वैराग्य आहे, त्यांच्याकडे विवेक आहे, त्यांच्याकडे विचार आहे, त्यांच्याकडे शब्द आहे. ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणता, महाघरी शब्दची धन, शब्दची रत्ने, शब्दची यतने करू आम्ही. हे गुरूंचं धन आहे. पैसा अडका हे गुरूंचं धन नव्हे. ते सामान्य व्यक्तीकडे असू शकेल, गुरूंना याच्याशी काही घेणं देणं नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला संपत्ती वगैरे मृत्तिके समान आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा तो सरकार नजराना पाठवला, त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं काय आहे हो, आम्हाला हे सर्व रत्न हिरे जळीत हे सगळं मृत्तिके समान आहेत. हे आमच्याकरता श्रीमंती नाहीये. आमची श्रीमंती विवेकाची आहे, आमची श्रीमंती विचारांची आहे, आमच्याकडे साधनेची संपत्ती श्रीमंती आहे. आम्ही पाहिजे ते करू शकतो. जसं एखाद्या धातूला परीस लागला म्हणजे त्या परिसाने त्या धातूचं सोनं होतं, तसं सद्गुरूंची किमया आहे. केवळ परीस म्हणूनही चालणार नाही, केवळ कल्पतरू म्हणूनही ते शब्द अपुरे पडतील. एवढी मोठी योग्यता, त्याही पेक्षा श्रेष्ठ योग्यता ही सद्गुरूंची आहे. आत्मरूप दाखवून देण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्ये असते. म्हणून जाणीतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. तुम्हाला जे हवं आहे ते सर्व व्हावं असं वाटत असेल तर जाणून बुजून आधी सद्गुरूला भजलं पाहिजे. सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आहे. पहिल्यांदा सद्गुरूचे पाय धरा. जीवनामध्ये तुम्हाला जर दुसऱ्या कोणाचे पाय धरण्याची गरज नसेल, वाटत नसेल की मी कोणाचे पाय धरावे, असं प्रसंग येऊ नये असं वाटत असेल तर त्याने सद्गुरूचे पाय धरले पाहिजे. आणि सद्गुरूचे पाय सोडायचे नाहीये. सद्गुरू म्हणतो तू माझ्याकडे आलाय, मी तुला मारतोय, मी मारणार आहेस तुला. तेव्हा शिष्याने म्हटलं पाहिजे हो, मी मरायला तयार आहे, मी मरायला तयार आहे, तुम्ही मारा. हो, मारणं म्हणजे काय? त्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकून त्याला सच्चिदानंद रूप करणं, आनंदमय करणं आणि सायुज्यता मुक्ती मिळवून देण्याची क्षमता या सद्गुरूंच्या ठिकाणी असते. आणि हे माऊली यातून म्हणतात की तू श्रीमंत आहेस. तुझ्यासारखी जगामध्ये कुठलीच दुसरी व्यक्ती श्रीमंत असू शकत नाही, दुसरी श्रीमंत असू शकणार नाहीये. म्हणून श्रीमंते निज जन कल्पलते. तू लोकांसाठी कशी आहे? शिष्यांसाठी कशी आहे? निज जन कल्पलते. कल्पतरू, कल्पवृक्ष आपण बघितलाय. कल्पवृक्ष म्हणजे काय? कल्पतरू येई हाता. ज्याच्याकडे कल्पतरू असतो त्या कल्पतरूला तुम्ही जी गोष्ट मागितली ती तुम्हाला तात्काळ ते कल्पतरू उपलब्ध करून देते. म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हटलंय. इथे कल्पतरू म्हटलंय म्हणजे वेल म्हटलेली आहे. ती अशी ही गुरुकृपी वेल ज्याच्या ठिकाणी येईल, ज्याच्या हाती अशी वेल येईल, ज्याला ही वेल सापडेल
त्याचं संपूर्ण जीवनाचं सर्वांगाच्या रूपाने विकास होईल आणि त्याला कोणाशी मागायची गरज पडणार नाहीये. मला काय मागायचं हे माझ्यापेक्षा ईश्वराला जास्त कळतं. म्हणून स्वामीजी आमचे म्हणायचे की ईश्वराकडे जावं, पण पहिली अट काय, मागणी नसावी. त्याला कळतंय तुला केव्हा द्यायचंय, काय द्यायचंय, किती द्यायचंय, आणि ते जेव्हा देतील तेव्हा छप्पर फाडके देतील आणि ते जगात दुसरा कोणी देऊ शकणार नाही अशी क्षमता सद्गुरूंकडे आहे. म्हणून ती निजजन कल्पलते. आणि तू उदार आहेस याच्या मागे त्या सद्गुरूंचा हेतू नाहीये काही की याने मला काही दिलं पाहिजे आणि काही म्हटलं पाहिजे. जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, असे सद्गुरू आहे. सद्गुरू जे आहे हे परम उदार असतात. त्यांना लोको कल्याण करण्याची त्यांच्या ठिकाणी भावना असते आणि म्हणून त्यांना निज जन कल्प लते असं म्हटलं की तू त्याच्या हाती येशील, त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि अशा सद्गुरू माते इतकं सगळं सद्गुरूंचं वेगवेगळ्या अंगांनी वर्णन केल्यानंतर शेवटी प्रार्थना करताय की हे माते, अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. 11 अध्याय लिहून झालेले ते तेव्हाही सद्गुरूंना मध्ये हृदयी सद्गुरू जेणे तारिलो संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सुरुवातीलाच माऊलीने दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं ज्ञानेश्वरीच्या, आणि आज प्रत्येक वेळेस ते म्हणताय की आता मला हे पुढचं ग्रंथाचं निरूपण करण्यासाठी माते तू आज्ञा कर, आज्ञा कर. मी तुझा सेवक आहे. गुरूंच्या समोर मी सेवक म्हणून असलं पाहिजे, नम्र म्हणून असलं पाहिजे. तू मला आता आज्ञा कर माऊली, मला हा ग्रंथ निरूपण करण्यासाठी, पुढचं निरूपण करण्यासाठी मला आज्ञा कर, मला आशीर्वाद दे. असं अत्यंत विनम्र भावाने ज्ञानेश्वर माऊली आपल्या सद्गुरूंना म्हणताय आणि पुढे या ग्रंथाचं निरूपण ते करत आहे. अशा प्रकारे या 5 ओव्यांचं निरूपण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, जेणेकरून सद्गुरू हे स्वरूप काय आणि आत्मरूप दाखवून देण्याची त्याची क्षमता किती मोठी आहे हे ज्ञानेश्वर माऊली सांगते. ज्ञानेश्वरांची योग्यता कमी आहे का? आम्ही तर काहीच नाही त्याच्यासमोर. ते जर एवढं सद्गुरूंना महत्व देणार असतील तर आम्ही आमच्या गुरूंना किती महत्व दिलं पाहिजे, आमच्या गुरूंकडे कुठल्या भावनेतून बघितलं पाहिजे. गुरु ही संस्था आहे, गुरु ही व्यक्ती नाहीये. गुरु हा विचार आहे, गुरु हा विवेक आहे. आणि त्या गुरुच्या मागे त्यांचे गुरूंची फार मोठी परंपरा आहे. म्हणून त्या गुरुला गुरु तोची देव असा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय. गुरु हा देव आहे माझ्यासाठी. मग तुम्हाला आणखी नदगती सायास दावे वनांतरा, सुखे नारायण येता घरा. सुखाने जर घरी नारायण येणार असेल तर वनात जायची गरज काय आहे. हाही त्याच ठिकाणी माऊली म्हणते तुम्ही सगळं जीवनाचं कल्याण करून घेऊ शकते. हे माऊली सिद्ध करून दाखवलंय आणि जास्त वर्ष झाले नाहीये, 750 वर्ष झालेले, फार लांबचा काळ नाही. अशा ज्ञानेश्वर माऊलीला आपण आदर्श मानावं आणि आपल्या गुरूंनाही आपण आदर्श मानावं. असं या प्रसंगी माऊलींनी या ओवीतून आपल्याला हा संदेश दिलाय. हा संदेश आपण सर्वांनी सर्वार्थाने ग्राह्य करावा आणि आपल्या जीवनामध्ये तो आचरावा. हेच चिंतन आपल्या समोर यातून मला मांडायचं आहे. झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या सद्गुरू विद्यानंद माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. हरि ओम तत्सत. ओम ओम. माऊली रामकृष्ण हरी. खूप सुंदर अशा रीत्या आपल्याला रमेशानंद माऊलींनी आज 5 ओव्यांचं संक्षिप्त विश्लेषण सांगितलं. त्यामुळे महाराजांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. अशीच आम्हाला सेवा नेहमी नेहमी देत राहा अशी मी स्वामी विद्यानंद चरणी टाकतो आणि माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कोणाला बोलायचं बोला. महाराजांनी फार छान उपदेश केला बरं का. अगदी माऊलींच्या अंतकरणातलं सर्वांना अगदी यथा योग्य जे काही शब्दाची फोड करून सांगितलं
ते अतिशय सुंदर. महाराजांचे धन्यवाद. धन्यवाद. माऊली बोला. आपण सर्वजण निघू इथून बाहेर. ओके, थँक्यू. रामकृष्ण हरी. हरिओम हरिओम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माईक चालू करा, बोला. रामकृष्ण हरी काय महाराज. बोलायचं तर सांगितलं कुणीतरी. रामकृष्ण हरी. चांगली माहिती सांगितली. हो, रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण खूप छान हरी. उपदेश झाला. अंतिम समयाला जो उपदेश पाहिजे तो आपण उपदेश ब्रह्मज्ञानाचा केला. आणि सोहम सोहम बोल रे तोता, नाही तो भवसिंधू मी खायगा गोता, या न्यायाने सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल आत कोंडीला असं जनाबाई म्हणतात, त्याप्रमाणे सोहम शब्दाचा आणि तुम्ही त्या ओव्या मधून खूप छान. आता हृदय आपले चौफाळून यावले, वरी बसवू पावले श्रीगुरूंची. श्रीगुरूंचं महत्व आणि श्रीगुरूंकडूनच आपल्याला ज्ञान होते हे सांगितलं. आणि त्या ज्ञानानंच आपल्या मनुष्य शरीराचं सार्थक होते असं पण कळालं. कारण हा सोहम शब्दच म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय, तेच तुम्ही सांगितलेलं आहे. कारण हेच महावाक्य गुरुकडून यायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण त्याच्यावर आरूढ राहायला पाहिजे. तरच या मनुष्य जन्मात आल्याचं काय होते, सार्थक होते. तेच तुम्ही बोध केला. साधू बोध झाला तो नुरून या ठेला, ठाई चोराला अनुभवावं. असंच आपल्याला वरचे ब्रह्मज्ञान काय करण, आत्मज्ञानापार्थ सर्व कर्म निरर्थक असं सांगितल्याने ब्रह्मरस सेवू काढा, तेने पिडावारील सगळ्या दुःखाची निवृत्ती ह्या ब्रह्मरसाच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या बोधाने होत असते. ते बोध तुम्ही आम्हाला खूप आज पाजवला. आणि ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम शब्द तिथून जाऊन त्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही ज्ञान दिलं. खूप छान झालं. सेवा म्हणून इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद. माऊली कोणी बोलतोय? ज्ञानेश्वर माऊली बोला. ज्ञानेश्वर पाटील माऊली रामकृष्ण हरी माऊली. बोला. बोला माऊली बोला. प्रबोधाचं ज्ञान खूप सुंदर सांगितलं बाबा तुम्ही. आणि साधकांसाठी खूप महत्वाचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या सद्गुरूंकडून नाम मिळालेलं असतं, पण आपण त्याच्यावर आरूढ राहत नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणून आपल्याला अनुभव येत नाही. बरोबर. आणि ते नाम अमूल्य आहे, आपल्याला भेटलेलंही आहे, पण आपण त्याचा विनियोग म्हणजे त्यावर आरूढ होत नाही, त्याचं चिंतन करत नाही, ध्यान करत नाही. म्हणून आपल्याला तो अनुभव येत नाही. म्हणून आपल्याला तो आनंद प्राप्त होत नाही.